यज्ञदान तपः कर्म स्वाध्याय निरतो भवेत् एष एव हि श्रुत्युक्तः सत्यधर्मसनातनः एष आदेशः एष उपदेशः एतद अनुशासनम्. सर्वांना नमस्कार. आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय 17 त्यामधील श्लोक क्रमांक 11 पाहणार आहोत. त्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सात्विक यज्ञ कसा असतो ह्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे आणि माऊलींनी त्यावरती अत्यंत सखोल असं भाष्य केलेलं आहे. ते आपण समजून घेऊया. अफलाकांक्षीभियज्ञो विधी दृष्टो य इच्छते इष्टव्यमेव इति मनः समाधाय स सात्विकः. अर्थात यज्ञ करणे माझे कर्तव्यच आहे अशा निश्चयाने फलेच्छारहित शास्त्रानुसार यज्ञ जो करतो तो सात्विक यज्ञ होय. माऊली म्हणतात, तरी एकू प्रियोत्तमू वांचोनी वाढो नेदी कामू जैसा कामनो धर्मू पतिव्रतेचा नाना सिंधुते ठाकोणी गंगा पुढारा न करीची रीगा का आत्मा देखोनी उगा वेदू ठेला तैसे जे आपुल्या स्वहिती वेंचुनिया चित्तवृत्ती नुरवितीची अहंकृती फळा लागी पातलेया झाडाचे मूळ मागुते सरो नेणेंची जळ जिराले का केवळ तयाच्याची अंगी तैसे मने देही यजन निश्चयाच्या ठाई हरपोणी जे काही वांछितीना तीही फळवांछा त्यागी स्वधर्मा वांचुनी विरागी की जे जो यज्ञू सर्वांगी अलंकृतू परी आरिसा आपण पे डोळा जैसे घेपे कातळ हातींचे दीपे रत्न पाहिजे नाना उदिके दिवा करे गमावा मार्गू दीठी भरे तैसा वेदू निर्धारे देखोनिया तिये कुंडे मंडप वेदी आणि कही संभार समृद्धी ते मेळवणी जैसी विधी आपण पा केली सकळा वयव उचिते लेणी पातली जैसी अंगाते तैसे पदार्थ जेथींचे तेथे विनियोगुनी काय वाणू बहुती बोली जैसी सर्वाभरणी भरली ते यज्ञ विद्याची रूपा आली यजनमिषे तैसा सांगो पांगू निफजे जो यागू नुठवूनिया लागू महत्वाचा प्रतिपाळू तरी पाटाचा झाडी की जे तुळसीचा परिफळा फुला छायेचा आश्रयो नाही किंबहुना फळाशे विन ऐसे या निगुती निर्माण होय तो यागू जाण सात्विकू गा. माऊली म्हणतायत, एक पती किंवा पत्नीची इच्छा या पलीकडे पतिव्रतेला जशी स्वतःची अशी इच्छाच नसते किंवा समुद्राला मिळाल्यावर गंगेचा आणखी पुढे प्रवेश असा नसतो अथवा आत्मदर्शन होताच वेद जसा मौनावतो त्याप्रमाणे जे स्वतःच्या हितासाठी सर्व चित्तवृत्ती अर्पण करून जे फलाशेने अहंकार बाळगीत नाहीत पाणी जसे झाडाच्या मुळाशी गेल्यावर परत मागे न येतात त्याच्याच अंगात जिरून जाते त्याप्रमाणे मनाने व देहाने यज्ञ निश्चयाने फळाची इच्छा न धरता निमग्न होतात. केवळ स्वधर्म अन्न कशाच्याही इच्छेकरता नव्हे अशा वैराग्य वृत्तीने ते तो यज्ञ सर्वांगाने यथासांग करतात. परंतु आरशात आपले स्वरूप जसे आपल्या डोळ्यांना दिसते किंवा तळहातावर असलेले रत्न जसे दिव्याने पाहावे किंवा सूर्योदय झाल्यावर आपला इच्छित अगर कोणताही मार्ग जसा स्पष्ट दिसतो तसा वेदाज्ञेचा निर्णय पाहून जे ते कुंडे मंडप वेदी व आणखी लागणाऱ्या सामुग्रीची सिद्धता तयारी करतात ती अशी की जणू ब्रह्मदेवाने स्वतःच अवतरून ती स्वतःच केली आहे असे वाटावे. सर्व देहाचे अवयव यथायोग्य आभूषणांनी जसे शृंगारावेत तशी यज्ञाची सर्व सामग्री जिथल्या तिथे मांडतात. त्याचे आणखी किती वर्णन करावे. यज्ञाच्या निमित्ताने सर्व साहित्यासह साक्षात यज्ञविद्याच जेथे अवतरली आहे असे वाटते. त्याप्रमाणे कोणताही विशिष्ट हेतू न बाळगता जो यथासांग यज्ञ केला जातो. फळ फुल छाया यांपैकी काहीही प्राप्ती नसलेली तुळशीची झाडे लोक जशी पाटाच्या पाण्यावर रक्षण करतात किंबहुना फलाशेविन अशा दक्षतेने जो यज्ञ केला जातो तो सात्विक म्हणावा. असुर संपद विभाग योग या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी 26 प्रकारच्या दैवी संपत्ती आणि 6 प्रकारच्या आसुरी संपत्ती सांगितलेल्या आहेत.
आज प्रत्येक माणूस हा संपत्तीचा संग्रह करण्याच्या मागे आहे आणि आपल्याला जीवनासाठी आवश्यक संपत्ती ही गरजेची आहेच आहे. जरूर ती कमवली पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. परंतु या प्रयत्नात मानव कधी आपल्या गरजेच्या नंतर त्याचा हा प्रयत्न त्याची संपत्तीची हाव पूर्ण करण्याकडे जातो हे त्याच्या लक्षात येत नाही आणि मग तो कर्मामध्ये अडकतो आणि ती संपत्ती मिळवण्यासाठी तो आसुरी गुणांना आपल्या अंतःकरणात थारा देतो आणि कळत नकळत त्याच्या जीवनात आसुरी गुण वाढतात. आणि इथे ह्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं आहे, स्पष्ट केलं आहे की आसुरी गुण हे मनुष्याला कर्मबंधनात अडकवतात, तर दैवी गुण, दैवी संपत्ती ही मानवाला कर्मबंधनातून मुक्त करते आणि अविनाशी सुखाचा अनुभव देण्यासाठी दैवी संपत्ती मदत करते. यासाठी अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की तू जन्मतःच दैवी संपत्तीची खाण आहे. ह्या जन्मामध्ये तू दैवी संपत्तीचे आचरण करून दैवी संपत्ती वाढवून कैवल्य सुखाचा धनी हो, असं अर्जुनाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि 1 ते 4 श्लोकांमध्ये श्रीकृष्णांनी 26 प्रकारचे दैवी संपत्ती सांगितले आहेत आणि त्यात पहिल्या श्लोकामध्ये यज्ञ सुद्धा सांगितलेला आहे. माऊलींनी त्यांच्या ओवीमध्ये सांगितलं आहे की जो मी यज्ञाचा करता आहे ही भावना न ठेवता वेदांनी सांगितलेल्या नियमांचं पालन करून यज्ञ करतो, तर तो यज्ञ त्या जीवाला कैवल्य मार्गाचा सोबती होतो. अर्थात यज्ञाचं आचरण हे त्या मनुष्याला कर्मबंधनातून सोडवण्यासाठी मदत करतं. त्यामुळे यज्ञ आचरण करणं ही खूप मोठी दैवी संपत्ती आहे आणि म्हणूनच तिचं अगदी पहिल्याच श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण दैवी संपत्तीचं आपल्या जीवनामध्ये कशी वाढ होईल ह्या दृष्टीने प्रयत्न करणं आवश्यक आहे. कारण दैवी संपत्ती ही आपणाला जीवन जगत असताना मदत करणारच आहे आणि आपण हे जीवन संपवल्यानंतर सुद्धा ही दैवी संपत्तीच आपल्यासोबत जाणार आहेत, हे दैवी गुणच आपल्यासोबत जाणार असतात. तर त्याच्यामुळे यज्ञ आचरण करणं ही सुद्धा खूप मोठी दैवी संपत्ती आहे. जरूर प्रत्येक घराने, प्रत्येक व्यक्तीने यज्ञाचं आचरण करून आपल्या जीवनामध्ये दैवी संपत्तीची वाढ करावी आणि खऱ्या सुखाची प्राप्ती करून घेण्यात यज्ञाची मदत घ्यावी. धन्यवाद.